आज आपण करणार आहोत ओल्या नारळाची रबडी। चला तर आपण याची रेसिपी पाहूया। चला तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची रबडी। बघा, हे नारळ छान असं पांढरं शुभ्र करून घ्यायचं, पाठीमागचं काढून त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ। बघा, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं। आता एका कढईमध्ये तूप टाकायचं 2 चमचे। आता त्यामध्ये आता हे खोबऱ्याचं बारीक केलेलं घालून घेऊ आणि चांगलं परतून घ्यायचं तुपामध्ये। 5 मिनिटं परतून घेतले। आता त्यामध्ये आपण दूध घालून घेऊ आणि छान घट्टसर होईपर्यंत आटवून घ्यायचं। बासुंदीसारखं होईपर्यंत आटवून घ्यायचं। छान शिजून निघते, नारळ पण ओलं। इकडे दूध घट्टसर होते, तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये साखर घालून घेऊ अर्धी वाटी आणि ती पूर्ण लाल होईपर्यंत परतून घ्यायची। आपली साखर पण छान विरघळली आणि दूध पण घट्टसर झालंय। आता आपण साखर दुधात ओतून घेऊ। स्वाद छान येतो अशी साखर टाकल्याने रबडीला। आता आपण त्यामध्ये इलायचीची पावडर घालून घेऊ। बघा, छान अशी उकळी आली। आता आपली तयार आहे रबडी ओल्या नारळाची। तुम्ही मिल्क पावडर पण घालू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं। बघा, तयार आहे आपली ओल्या नारळाची रबडी। आता श्रावण महिना असल्यामुळे भरपूर नारळ फोडण्यात येते देवासाठी, तर नक्की ट्राय करून बघा ओल्या नारळाची रबडी।